आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। शहापूर येथील अज्ञाताच्या खुनाचा गुन्हा उघड, 3 आरोपी ताब्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई। बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास महालक्ष्मी नगर सोलगेमळा शहापूर तालुका हातकणंगले येथे निर्जन स्थळी एका तरुणाचा मृतदेह मिळून आला होता। या मृतदेहाच्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी दगडाने ठेचले होते, त्यामुळे मृतदेहाची ओळख पटत नव्हती। पहाटेच्या वेळी सदरचा मृतदेह निर्जन स्थळी मिळून आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सदर खुनाच्या गुन्ह्याचे ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याचा जलद गती तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सूचना दिल्या होत्या। सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदारासह गुन्ह्याच्या ठिकाणी भेट दिली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या अधिपत्याखाली वेगवेगळी पथके तयार केली। यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाला मयत घडलेल्या ठिकाणाचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करणे व पोसई जालिंदर जाधव यांच्या पथकास मयताचे फोटो व प्राप्त माहितीच्या आधारे परिसरातील इंडस्ट्रियल झोपडपट्टी व मजूर वर्ग राहण्यास असलेल्या भागात मयताची ओळख पटवून त्यांचे नातेवाईकाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या। त्याचप्रमाणे तपास पथके कार्यरत झाली। सदर मयताच्या सोशल मीडियावरील प्रसारित झालेल्या बातमीच्या आधारे नातेवाईक मिळून आल्यावर मयताचे नाव शाबाज शब्बीर शेख वय 23 राहणार शामराव नगर सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली असे असल्याचे समजले। त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मयताच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता मयत शाबाज हा गेले 2 दिवसांपासून त्याच्या मित्रांसह बाहेर असून तो घरी आला नसल्याचे समजले। त्याबाबत अधिक माहिती घेतली असता शाबाज हा त्याच्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून त्याचे मित्र आसिफ यलकुंद्री व सोहेल संदी दोघे राहणार शामराव नगर सांगली यांच्या सोबत गेला असल्याचे समजले। त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली असता त्याचे सोबत अखिल मुजावर राहणार कृष्णानगर इचलकरंजी हा देखील असल्याचे निष्पन्न झाले। सदरचे तिघे मयत शाबाज शेख याची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन हातकणंगले परिसरात फिरत असल्याचे समजले। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निसांदार असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह आरोपीचा शोध घेत असताना नरंदे तालुका हातकणंगले गावात आढळून आले। त्यांना पोलिसांचे चाहूल लागल्याने आरोपींना पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पथकाने प्रसंगावधान दाखवून आरोपींना पाठलाग करून नरंदे गावच्या शिवारात मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले। आरोपींना त्यांचे पत्ते विचारले असता त्यांनी आपली नावे आसिफ जिलानी यलकुंद्री वय 28 राहणार तिरंगा चौक शामरावनगर सांगली जिल्हा सांगली, सोयल सलीम सनदी वय 30 राहणार विश्वविनायक चौक शामरावनगर सांगली, अखिल इसाईली मुजावर वय 26 राहणार महाराष्ट्र गल्ली कृष्णानगर शहापूर रोड इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अशी असल्याचे सांगितले। यातील आरोपींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली। त्यांनी शाबाज यांचा खून कोणत्या कारणास्तव केला याबाबत विचारणा केली असता मयत शाबाज याने आसिफ यलकुंद्री यांच्या वडिलांना फोनवरून शिवीगाळ करून उद्धट बोललेल्या कारणावरून चिडून आरोपी क्रमांक 1 ते 3 यांनी शाबाज शेख यांचा गळा आवळून त्यांच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचून मारून त्याचा खून केला असल्याची कबुली दिलेली आहे। सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी शहापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, प्रशांत निशांदार, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार सागर चौगले, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, नवनाथ कदम, वैभव जाधव, प्रदीप पाटील, महेश पाटील, अमित सर्जे, समीर कांबळे, हंबीरराव अतिग्रे, सतीश सूर्यवंशी, अनिल जाधव यांच्या पथकाने केलेली आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।